नमस्कार सगळं मराठा बांधवांना, बहुजन समाजाला जय शिवराय। या ठिकाणी गेली विधानसभेची निवडणूक लागल्यापासून मराठा समाजाची जी खलबतं चालल्या आणि मराठा समाजाला कुठे न्याय भेटत नाही अनेक वर्ष, म्हणून आज प्रत्यक्षात या राजकारणाच्या लढाईमध्ये मराठी समाज म्हणून लढण्याचं मराठा समाजाने निर्णय घेतला आहे। मनोजदादा जरांगे पाटील आमचे नेते त्यांनी सुद्धा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाला अनुसरून 5 जण इच्छुक होते। 5 जणांमध्ये ही 4 जणांनी माघार घेतली आणि एक नाव आधी एकमुखाने सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सगळ्यांसमक्षांमध्ये या ठिकाणी जाहीर झालं। माझं नाव बाबाजी चासकर हे डिक्लेअर झालं। त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि विशेष करून माझ्या या मराठा समाजाबद्दलचं काम करताना ज्यांचे आशीर्वाद असतात असे मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचा आदेशच आम्ही अंतिम मानतो। परंतु या ठिकाणी मिटिंगला बसल्यानंतर मराठा महासेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अंकुश भाऊ लांडे हे नेहमी समाजाचा विचार करत असतात, गेली अनेक वर्ष समाजात काम करत असतात आणि त्यांच्याकडून काय शिकावा तर सामान्य कार्यकर्त्याला समाजाच्या वतीने फॉर्म कधी भरणार आहे आणि कशा पद्धतीने भरणार? कार्यकर्त्याला त्यांनी नाव पुढं करून त्यांनी माझं समाधान वाढवलं आणि अशी समाधानी माणसं समाजासाठी कधीच कमी पडती नाही। या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ लहान थोर त्याचप्रमाणे गणेशजी खानदेशी उपस्थित होते, त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे। नंतर अजून रमेश शेट्टी येवले होते, त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आणि आशिष गोलपने यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे। परंतु आम्ही दोघे फॉर्म भरणार आहोत। माझ्या फॉर्मला काही तांत्रिक प्रॉब्लेम आला तर आशिष भाऊ हा मराठा समाजाचा उमेदवार राहील आणि त्यानंतर मंगळवारी आम्ही सर्वजण मराठा समाज बांधव 29 ऑक्टोबर रोजी मंगळवारी सकाळी 8 वाजता अवसरी येथे काळभैरवनाथ मंदिर या ठिकाणी नारळ फोडून तळी भंडार करून आम्ही तिथून पुढे हुतात्मा बाबूगणू यांच्या जन्मस्थानी आंबेगाव तालुक्याचे जे आराध्य दैवत आहे त्या ठिकाणी हुतात्मा बाबूगणू यांच्या स्मारकाला अभिवादन करून त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून वाजत गाजत ढोल ताशाच्या निनादामध्ये आम्ही मनसरला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सगळे मराठी येणार आहेत आणि त्यानंतर घोडेगाववरून झाल्यानंतर लांडेवाडी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे त्यालाही अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्व मराठी जनतेने एकत्र येणार आहे आणि नंतरला घोडेगाव या ठिकाणी घोडेगावचे काही मराठी समाज बांधव आहेत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आम्ही घोडेगाव तहसील कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज भरणार आहोत। तरी मराठा समाजाला एक उमेदवार म्हणून माझी सर्वांची इच्छा आणि आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने मंगळवारी फॉर्म भरायच्या दिवशी हुतात्मा बाबूगणू चौक असेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल, म्हाळुंगे पडोळ आणि मनसर या ठिकाणी सर्वांनी एकमताने जमावं। जेवढी आपल्याला जास्त मराठी समाजाची युनिटी दाखवता येईल तर प्रत्येक मराठा समाजाने आपल्या समाजाशी बांधील राहिलं पाहिजे, एकत्रित येऊन पुढच्या दोन्ही विरोधकांना मराठा समाजाने घाम फोडला पाहिजे ही ग्वाही देतो आणि सर्वांनी फॉर्म भरण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे आणि एकत्रित यावे त्याबद्दल मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी जमा छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। आज आपल्या आंबेगाव शिरूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मराठा समाजाने गेले अनेक वर्ष आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध ठिकाणी आंदोलन केली, परंतु कुठल्याही पद्धतीचा या समाजाला न्याय न देण्याचं काम राज्य शासन असेल किंवा विरोधी पक्षनेते यांनी कुणीही केलं नाही। त्यामुळं मराठा समाजाचे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संबंध महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढवण्याचा आदेश आदरणीय जरांगे पाटील साहेबांनी दिला। त्यानुसार गेले 4-5 दिवसापूर्वी आंबेगाव तालुक्याच्या माध्यमातून मिटिंग झाली। या मिटिंगमध्ये एक मराठा समाजाचा उमेदवार द्यायचा म्हणून इच्छुकांची आपण नावं घेतली, ती मुलाखत घेतली। त्यामध्ये 5 उमेदवार आपल्या आंबेगाव तालुक्याच्या माध्यमातून इच्छुक होते। त्यामध्ये मी स्वतः होतो अंकुश लांडे म्हणून, दुसरे बाबाजी चासकर म्हणून होते, तिसरे गणेश भाऊ खानदेशी होते, चौथे आशिष भाऊ गोलप होते आणि 5वे रमेश भाऊ येवले असे 5 उमेदवार आम्ही या आंबेगाव तालुक्यातून इच्छुक होतो आणि आम्ही 5च्या 5ही उमेदवार आदरणीय जरांगे पाटील साहेबांकडे अंतरवली या ठिकाणी भेटीसाठी गेलो असता त्यांनी आम्हाला आमची मुलाखत घेतली आणि मुलाखती दरम्यान त्यांनी सांगितलं की आपल्याला उमेदवारी लढायची आहे, त्यासाठी आपल्या 5 पैकी तुमचं कुणाचंही एक नाव आमच्यापर्यंत द्या, त्यानुसार आम्ही 30 तारखेपर्यंत तुमची वाट पाहू
आणि 30 तारखेला आपल्या या 5 पैकी 1 जणांचं आम्ही नाव डिक्लेअर करू. परंतु हे नाव डिक्लेअर करत असताना 30 तारखेपर्यंत शासनाचा उद्या काही त्यांचं जरांगे पाटील साहेबांनी शासनाचा काय निर्णय होतोय याच्यावरती जर निवडणूक लढायची किंवा नाही लढायची हा 30 तारखेला निर्णय होणार आहे. आणि 30 तारखेला जर निवडणूक लढायची जर ठरली तर कुठल्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढायची त्या संदर्भातलं लिस्ट देखील 30 तारखेला ते जाहीर करणार आहेत. परंतु आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये सर्वांनाच 288 मतदारसंघापैकी 100 ते 150 मतदारसंघामध्ये प्रत्येकाला आपापली तयारीनुसार करावं सांगितली आहे. आणि तयारी करत असताना प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघामध्ये आपलं शक्ती प्रदर्शन करून फॉर्म भरायचा आदेश दिलेला आहे. त्यानुसार आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये देखील आपण काल देखील मिटिंग झाली, आज देखील मिटिंग झाली. त्यामध्ये काही उमेदवारांनी आपलं एक नाव द्यायचं आहे म्हणून आम्ही आज मिटिंग घेतली असता मग गणेशभाऊ खांदेचे असतील, आशिष गोलप असतील, त्याचप्रमाणे बाबाजी चासकर असेल किंवा रमेश शेट्टी येवलेले असतील किंवा स्वतः मी अंकुश लांडे असेल, आम्ही सर्वांनी विचार केला आणि सर्व मराठा बांधव असतील इथे उपस्थित यांनी विचार केला की आपण जर आपल्या मराठा समाजामध्ये जर फूट पाडली तर भविष्य काळामध्ये आपल्याला मराठा समाज एकवटणार नाही. त्यासाठी आपल्याला एक उमेदवार आपल्याला आज द्यायचा आहे. त्यानुसार एक मत करत असताना मग काल देखील मी गणेश भाऊंशी चर्चा झाली. गणेश भाऊ म्हणले आपला जर मराठा समाज एकत्र होत असेल तर माझी देखील माघार आहे. त्यानुसार मग रमेश भाऊ येवलेंचं देखील आम्ही स्टेटमेंट घेतलं. त्यावेळी रमेश भाऊ येवलेंनी देखील सांगितलं की खऱ्या अर्थाने मराठा समाज जर एकत्र येत असेल, मराठा समाजासाठी जे काही काम करायचं असेल त्यासाठी मी देखील आपल्या मराठा समाजाचा जो उमेदवार असेल त्याचं पूर्णपणे काम करेल. आणि त्यासाठी त्यांनी देखील माघार घेतली. मी देखील सांगितलं की बाबा आपला बाबाजी चासकर हा होतकरू कार्यकर्ता आहे, तो देखील म्हटला मला इच्छुक आहे, मला लढण्याची इच्छा आहे. त्यानुसार ते म्हटले की मला उमेदवारी द्या, मी निश्चितप्रमाणे काम करील. म्हणून मी स्वतः देखील माघारी घेतली. आणि आशिष गोलप हे देखील इच्छुक आहे, हे मराठा महासंघाचे देखील ते काम करतात. त्यांनी सांगितलं की मी देखील पूर्व पट्ट्यामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये माझा चांगला संपर्क आहे, मराठा समाजाची शाखा आमच्या बऱ्याचशा ठिकाणी आहे, त्यामुळे आम्ही दोघं पण इच्छुक आहे. त्यानुसार आज दोघांचं पण आम्ही ज्यावेळी मिटिंग घेतली आणि या मिटिंगमध्ये एक नाव डिक्लेअर करण्यात आलं. बाबाजी चासकर यांचा फॉर्म आम्ही भरण्याचं ठरवलेले आणि त्यांना स्पॉन्सर म्हणून आपला दुसरा डमी फॉर्म म्हणून आशिष गोलप यांचा आम्ही भरतोय. उद्या भविष्यामध्ये जर बाबाजी चासकर यांचा फॉर्म जर कॅन्सल जर झाला तर आशिष गोलप यांचा फॉर्म आम्ही कायमस्वरूपी ठेवणार आहे. अशा पद्धतीचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि फॉर्म भरण्याची तारीख परवा मंगळवारी 29 तारखेला आम्ही फॉर्म भरणार आहोत. यासाठी सर्व मराठा आंबेगाव तालुका सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की आपण आपल्या या पूर्ण उमेदवारांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक मंचर या ठिकाणी सकाळी 10 वाजता जमायचे, जेणेकरून आपलं पूर्ण शक्ती प्रदर्शन करून आपण ढोल ताशाच्या गजरातमध्ये आपण घोडेगाव या ठिकाणी आपण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहोत. त्यामुळं आपण सर्वांनी एक मताने एक छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन आपण या उमेदवारी अर्जासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहायचे, हीच मी छत्रपती शिवरायांच्या प्रार्थना करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.